जर तुम्ही मुंबई ते शिर्डी जायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा, कारण का ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक डिटेल्ड 2 डेजची आयटनरी शेअर करणार आहे, ज्याने तुम्ही तुमची ही शिर्डीची ट्रिप स्वतःहूनच इझिली प्लॅन करू शकतात. मुंबई ते शिर्डी 3 ट्रेन्स रेग्युलरली ट्रॅव्हल करत असतात. ह्या 3 ट्रेन्समधली कोणतीही एक ट्रेन चूज करून तुम्ही शिर्डीला पोहोचू शकतात. शिर्डीला पोहोचताच तुम्हाला रिक्षा पकडून समाधी मंदिराच्या जवळ जायचं आहे. समाधी मंदिराजवळ पोहोचताच तुम्हाला एक डिसेंट स्टे बुक करायचा आहे. शिर्डीमध्ये तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स मिळतील, जे प्रत्येक बजेटच्या हिशोबाने असतील. साई संस्थानाचे स्वतःचे 5 भक्त निवास आहेत, जिकडे तुम्ही 200 ते 900 रुपयामध्ये एक डिसेंट AC किंवा नॉन AC स्टे बुक करू शकतात. चेक इन करून फ्रेश होऊन आणि तुमचा मोबाईल आणि कॅमेरा तुमच्या हॉटेल रूमवर ठेवून आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी. सगळ्यात पहिले आपण जाणार आहोत खंडोबा मंदिरात आणि तिकडून आपण जाणार आहोत समाधी मंदिरात. समाधी मंदिराचं दर्शन जर तुम्हाला लवकर घ्यायचं असेल तिकडे 200 रुपयाचा एक पास मिळतो. समाधी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर द्वारकामाई, चावडी, हनुमान मंदिर, लेंडीबाग अशा महत्त्वाच्या स्थानांचं दर्शन तुम्ही घेऊ शकतात. समाधी मंदिरामधून आपल्याला आता जायचं आहे प्रसादालयात. प्रसादालयामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट साईबाबांचा प्रसाद मिळतो, विच इज इन द फॉर्म ऑफ अ फुल कोर्स मील. आपला डे 1चा लंच इकडे होऊन जातो. ह्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे शिर्डीपासून 7 किलोमीटर लांब असलेल्या साकोरी नावाच्या गावामध्ये, जिकडे तुम्हाला शांत असे मंदिर बघायला मिळतील. इकडचं एकमुखी दत्त मंदिर तुम्ही नक्की व्हिजिट करा. इकडून आपण जाणार आहोत आपल्या हॉटेल रूम वरती. आपण फ्रेश होणार आहोत आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही रात्रीची शेजारती अटेंड करू शकता आहात, जी 10 वाजता सुरू होते. दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे 2 ठिकाणी आणि हे दोन्ही प्लेसेस शिर्डीचे लेटेस्ट अट्रॅक्शन्स आहेत. एक आहे साई तीर्थ थीम पार्क, जे इंडियामधलं सगळ्यात पहिलं डिवोशनल थीम पार्क आहे. इकडे तुम्हाला 6 राईड्स किंवा शोज बघायला मिळतील. ऑलमोस्ट 4 तासानंतर तुम्ही इथून बाहेर याल. सेकंड प्लेस आहे साई हेरिटेज विलेज. इकडे साईबाबांची जुनी शिर्डी त्यांनी उभारली आहे इन द फॉर्म ऑफ स्टॅच्यूज अँड स्कल्पचर्स. याच्या व्यतिरिक्त इकडे काही एंटरटेनमेंट शोज किंवा राईड्सही आहेत. हे दोन्ही प्लेसेस बघितल्यानंतर आपला डे 2 संपतो आणि इकडून आपली रिटर्न जर्नी चालू होते. जसं तुम्ही शिर्डीमध्ये ट्रेनने आलेला तसं तुम्ही रिटर्न जर्नी तुमची ट्रेननीच करा. दॅट इज द मोस्ट कन्व्हिनियंट अँड सेफ ऑप्शन.